प्रश्न, बाईच्या मागच्या भागात काही टाकल्यास मुले होतात का? उत्तर, नाही. मुले होण्यासाठी शरीरातील योग्य जैविक प्रक्रिया आवश्यक असते. प्रजनन ही एक नैसर्गिक आणि ठराविक पद्धतीने होणारी प्रक्रिया आहे. अशा प्रकारे काहीही केल्याने गर्भधारणा होत नाही. योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे. प्रश्न, बाईच्या खालच्या भागातील धी कोण पितो? उत्तर, हा प्रश्न फक्त शब्दांचा खेळ आहे आणि कोड्याच्या स्वरूपात विचारलेला आहे. याचा प्रत्यक्षात काहीही अर्थ नसतो. अशा प्रकारचे प्रश्न मजा आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी असतात. त्याकडे हलक्या फुलक्या दृष्टीने पाहावे. प्रश्न, करताना बाईचे दोन्ही आंबे चोखले तर काय होते? उत्तर, येथे आंबे हा शब्द फक्त रूपक म्हणून वापरला आहे. प्रत्यक्षात याचा काही विशेष परिणाम होत नाही. हा प्रश्न फक्त मजेशीर आणि थोडा गोंधळ घालण्यासाठी आहे. याकडे मनोरंजन म्हणूनच पाहावे. प्रश्न, कोणती महिला पुरुषांचा हात हलवून पाणी काढत असते? उत्तर, विहिरीतून पाणी काढणारी महिला असे काम करते. ती दोरीच्या मदतीने बादली वरखाली करते. यासाठी हाताची हालचाल आवश्यक असते. हा एक साधा दैनंदिन कामाचा भाग आहे. प्रश्न, कोणती महिला वर बसून करताना पाणी पुरुषांच्या तोंडात टाकते? उत्तर, पाणी पाजताना किंवा सेवा करताना असे घडते. ती वरून पाणी ओतते आणि दुसरा व्यक्ती ते पितो. हा एक साधा आणि सामान्य प्रसंग आहे. यात काही वेगळा अर्थ नाही. प्रश्न, कोणत्या पोरीला करताना धी लवकर पडत नाही? उत्तर, हा प्रश्न संयम आणि वेळ यावर आधारित आहे. घाई न करता शांतपणे काम केल्यास परिणाम टिकतो. यामध्ये नियंत्रण आणि समज महत्वाची असते. हा फक्त कोड्याचा भाग आहे. प्रश्न, बाई आपले दोन्ही पाय केव्हा फाकवते? उत्तर, चालताना, बसताना किंवा काम करताना असे होते. ही शरीराची नैसर्गिक हालचाल आहे. यामध्ये काही विशेष किंवा वेगळा अर्थ नाही. ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. प्रश्न, बाईची जन्नत तिच्या कुठल्या जागी असते? उत्तर, तिची खरी जन्नत तिच्या मनात आणि आनंदात असते. जेव्हा ती समाधानी आणि खुश असते तेव्हा ती आनंदी राहते. मन, शांती आणि समाधान हाच खरा आनंद आहे. याचा शारीरिक गोष्टींशी संबंध नाही. प्रश्न, नवरा बायकोसोबत अंघोळ करताना तिच्या कुठे बोट लावतो? उत्तर, अंघोळ करताना एकमेकांना मदत करणे सामान्य आहे. केस धुणे किंवा स्वच्छता करताना हात लावला जातो. ही एक साधी आणि सामान्य गोष्ट आहे. यात काही वेगळा अर्थ नसतो. प्रश्न, महिला पुरुषाचा कोणता भाग पाहून स्वतः पुढे येते? उत्तर, जेव्हा तिला एखादी गोष्ट आवडते तेव्हा ती स्वतः पुढे येते. आकर्षण आणि भावना यामुळे असे होते. हे व्यक्तीच्या मनावर आणि आवडीवर अवलंबून असते. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. प्रश्न, एका रात्रीत किती वेळा आनंद घेणे आवश्यक असते? उत्तर, यासाठी कोणतीही ठरलेली संख्या नसते. प्रत्येक व्यक्तीच्या आराम आणि इच्छेनुसार ते ठरते. जबरदस्ती किंवा तुलना करणे योग्य नाही. आरोग्य आणि समाधान महत्वाचे आहे. प्रश्न, बाई कधी म्हणते जोरात कर?
उत्तर, जेव्हा काम नीट होत नाही तेव्हा ती असे सांगते. काम व्यवस्थित आणि लवकर व्हावे म्हणून ती बोलते. हा फक्त सामान्य संवादाचा भाग आहे. यात वेगळा अर्थ काढू नये. प्रश्न, तिचे आंबे चोखताना ती का आनंदी होते? उत्तर, येथे आंबे हा शब्द फक्त मजेशीर अर्थाने वापरला आहे. आनंद मिळाल्यावर व्यक्ती उत्साही होते. ही भावना आणि समाधान यामुळे होते. याचा प्रत्यक्षात वेगळा अर्थ नाही. प्रश्न, बाईच्या मागच्या भागात काही होत नसेल तर काय करावे? उत्तर, अशा वेळी जबरदस्ती करणे चुकीचे आहे. थांबणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचा आदर ठेवणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक वागणे हेच योग्य. प्रश्न, बाईसोबत असताना तिची जीभ का स्पर्श करतात? उत्तर, काही लोक जवळीक वाढवण्यासाठी असे करतात. यामुळे भावना आणि प्रेम वाढते असे मानले जाते. हे पूर्णपणे वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. एकमेकांची संमती सर्वात महत्त्वाची आहे.